समावेश आहे। विशेष म्हणजे या दौऱ्यात मोदी लंडनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक दाऊद इब्राहिमवरील कारवाई या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी यांनी बकिंगहॅम पॅलेसवर आयोजित केलेल्या मेजवानीत प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील। याशिवाय ते जॅग्वार लँड रोव्हरच्या प्रकल्पाला भेट देणार आहेत। हे जगप्रसिद्ध ब्रँड अस्सल भारतीय कंपनी टाटा मोटर्सने काही वर्षांपूर्वी आपल्या पंखाखाली घेतलेत। लंडनहून मोदी G20 परिषदेसाठी तुर्कस्थानला रवाना होतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा आता अवघ्या काही वेळात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच लंडनमध्ये पोहोचलेत। काही वेळातच मोदींच्या हस्ते लंडनमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचं लोकार्पण होईल। महाराष्ट्र सरकारनं लंडनमधील बाबासाहेबांचं घर विकत घेतल्यानंतर त्या घराचं लोकार्पण प्रलंबित होतं। ब्रिटन दौऱ्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार सुरुवातीला पंतप्रधान मोदी ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरून यांची भेट घेतील। ब्रिटनच्या संसदेत भाषण केल्यानंतर मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराकडे रवाना होतील। ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरून यांच्या उपस्थितीत मोदींच्या हस्ते बाबासाहेबांच्या घराचा लोकार्पण सोहळा पार पडेल। ज्येष्ठ साहित्यिक गिरीश कर्नाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली। बंगळुरू विमानतळाला टिपू सुलतानचं नाव देण्याची सूचना त्यांनी केली होती। त्यानंतर ट्विटरवर कलबुर्गीसारखी कर्नाड यांची हत्या केली जाईल अशी धमकी देण्यात आली आहे। कर्नाड यांनी बंगळुरू वासियांच्या भावना दुखवल्याचंही त्यांनी म्हटलंय। या धमकीनंतर ट्विट डिलीट करण्यात आलं। कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे। तर ज्यांना टिपू सुलतानविषयी प्रेम आहे त्यांनी पाकिस्तानात जावं असा सल्ला शिवसेना नेत्यांनी राज्यातले मंत्री रामदास कदम यांनी दिला। गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला बालीमध्ये अटक झाली। यानंतर छोटा राजनला बालीतून भारतात आणण्यात आलं। छोटा राजननंतर आता उल्फा संघटनेचा प्रमुख अनुप चेतिया याचा ताबाही भारताला मिळालाय। गेल्या 18 वर्षांपासून चेतिया बांगलादेशच्या जेलमध्ये कैद होता। त्यामुळे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा नंबर कधी आता असा प्रश्न उपस्थित होतोय। सुनंदा पुष्कर गुड मृत्यू प्रकरणी एफबीआयचा फॉरेन्सिक अहवाल समोर आलाय। सुनंदा यांच्या शरीरात पोलोनियम या विषाचा समावेश नसल्याचं या रिपोर्टमधून समोर येतंय। एफबीआयनं हा रिपोर्ट दिल्ली पोलिसांकडे पाठवलाय। पोलीस या प्रकरणी तपास करतात। दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात सुनंदा यांचा व्हिसेरा रिपोर्ट अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयकडे पाठवला होता। पालघर तालुक्यातल्या सफाळे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। तेजल जाजू घरत असं या मृत मुलीचं नाव आहे। तिला उपचारासाठी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं होतं। वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यानं तिला सफाळे येथील खासगी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र तोपर्यंत बराच अवधी गेल्यानं उपचाराअभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आज पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील गुळाचा सौदा करण्यात आला। सुरुवातीच्या काळात प्रति क्विंटल इतका 26 रुपये दर होता। त्यानंतर तो 28 रुपयांवर पोहोचला। यंदाच्या हंगामात गुळाला मिळालेला हा उच्चांकी दर असला तरी इतर हंगामांच्या तुलनेत तो खूपच कमी आहे। बाजारपेठेत साखरेचे दर खाली आल्यामुळे गुळाला म्हणावा तितका दर मिळालेला नाही। मिळालेल्या दरापेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे। ग्रामीण भागात अनेक प्रथा परंपरा आजही जोपासल्या जात आहेत। अशीच एक परंपरा पाडव्याच्या निमित्तानं कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यामध्ये पाहायला मिळते। गेल्या अनेक वर्षांपासून कसबा बावड्यात पाडव्याच्या मुहूर्तावर म्हशींची शर्यत आयोजित केली जाते। या अनोख्या स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी शेतकरी सकाळी आपल्या म्हशीला आंघोळ घालून तिला सजवून या स्पर्धेत घेऊन येतो। शेतकरी पुढे पळत असतो आणि त्याच्या पाठोपाठ त्याची म्हैस धावत असते। ही आगळीवेगळी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात। सुगीचे कामं आटोपल्यानंतर बळीराजाला विरंगुळा म्हणून सुद्धा या स्पर्धेकडे पाहिलं जातं। मुंबईच्या विल्सन जिमखान्याला रात्री 12 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती। अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवण्यात यश आलं। त्यांना आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या उपस्थित होत्या। आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। फटाक्यांमुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हा जिमखाना मुंबईच्या हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये गणला जातो। अमेरिकेत ओकलाहोममध्ये एका कार चोरीचा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये एक महिला चोरलेली स्पोर्ट्स कार भरधाव वेगाने घेऊन जाताना दिसते। तिच्या गाडीची पोलिसांच्या गाडीशी टक्कर झाल्यानं पोलिसांनी तिला जागीच अटक केली।
ग्वाटेमालामध्ये सध्या सक्रिय ज्वालामुखीच्या व्हिडिओमुळे चिंता व्यक्त केली जाते। हा व्हिडिओ एका जोडप्याने त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये शूट केला असून या व्हिडिओमध्ये ज्वालामुखी निघताना स्पष्ट दिसतोय। उत्तर चीनच्या ऑर्डर्समध्ये धुक्यामुळे भीषण दुर्घटना घडली। दाट धुकं आणि रस्त्यांवर साचलेल्या बर्फामुळे एक्सप्रेस वेवरती 48 गाड्यांची आपापसात धडक झाली। मात्र सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल राहील शरीफ म्हणाले की सरकार आणि आर्मी या दोघांना मिळून आतंकवादाविरोधात लढा द्यावा लागणार आहे। रावळपिंडीतील सैनिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। दरम्यान आतंकवादाविरोधात नॅशनल ॲक्शन प्लॅन लागू करावा लागेल असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं। नायजेरिया आणि सिरियातील दहशतवाद्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा फायदा घेतला असल्याचं मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी व्यक्त केलंय। केरी यांच्या म्हणण्यानुसार सरकार दुष्काळ हटवण्यात कमी पडलं आणि याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतला। सध्या या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या वातावरणाला हवामान बदल जबाबदार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये सरकारने एकूण 450 शिक्षकांना नोकरीवरून निलंबित केलं आहे। सर्व शिक्षकांवर गैरहजेरीमुळे ही कारवाई करण्यात आली असून 650 शाळांचं फंडिंगही थांबवण्यात आलंय। पाकिस्तानातील शाळांची अवस्थाही अत्यंत खराब आहे आणि या ठिकाणी जवळपास 67 लाख मुलं शाळेत जात नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।